हे बघा आता ह्यांचं नवीनच काहीतरी चालू आहे इकडे, एकमेकांना नुसती पुस्तून पुस्तून बघतायत. बापरे, काय कळतच नाही, दोघं पण आमच्या तोंडाकडेच बघत होते. काय करू आता, शेवटीला गेले पळून. हाय, कसे आहात मित्रांनो? मी तुमची कोकण कविता. आपलं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. आज आम्ही निघालोय एलिफंटा फिरायला. एलिफंटा केव हे खूप फेमस मुंबईमधील ठिकाण आहे आणि आपल्याला इकडे गेट ऑफ इंडियाला उतरावं लागतं. मग तिकडे उतरल्यावरती थोडेसे फोटोशूट केले. ही आहे दीपिका, ही आहे सुचिता, ही आहे अनिता, ही तर मग तुम्ही ओळखतच असाल नंतरला, तुमची फेमस कविता, आणि ही आहे राणी. मग आम्ही बोटीमधून प्रवास केला, तिथून गप्पा गोष्टी मारत अजून पुन्हा फोटोशूट झाले आमचे. मग काय, आमचे फोटोशूट थांबतायत. दे दनादन, काढ फोटो, ले फोटो. मग असं करत आम्ही तिकडचा प्रवास केला. फायनली आम्ही एलिफंटाला पोचलो. 1 तास लागला बोटीमधून प्रवास करता. जेव्हा आपण तिथे लेण्या बघायला पोचतो ना, तेव्हा तिथे तुम्हाला तिकीट आहे पर पर्सन 35 रुपीज. मग आमच्या इथे लेण्यांच्या इथे पण पुन्हा फोटोज शूट झाले. काढ फोटोज. खूप तिथे लेण्या होत्या बऱ्याच साऱ्या. खूप म्हणजे आतमध्ये खूप छान वाटतं असं गेल्यावरती, एकदम थंडगार वातावरण. आणि प्लस इथे महादेवाच्या पिंड्या पण खूप आहेत ह्या साईडला. इथे आतमध्ये खूप भारी वातावरण आहे तिथे. हे तिथले व्ह्यूज फोटोज आहेत, लय भारी फोटोज आहेत. ह्या तिथे बाहेर असं गेल्यावरती तिथे लेण्या वगैरे. याच्या आतमध्ये पण एक पिंड आहे, हे बघा. मग तिथे पण आम्ही फोटोशूट पुन्हा चालू झालं आमचं. खूप मजा आली, खूप म्हणजे खूप. असं वाटलंच नाही की म्हणजे आम्ही इकडे बाहेर गेलो आहे, म्हणजे असं खूप मजा आली. तिकडचे फोटोज वगैरे व्ह्यूज बघून आमचं तिथेच पूर्ण दिवस गेला. आम्हाला दिवसच पुरला नाही. मग ह्या 2 मैत्रिणी आमच्या भेटल्या तिथे. 2 म्हणजे खूपच होत्या. ह्या त्यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. फोटो काढून देत नव्हते अजिबात. एकमेकांच्या ओवा बघतात. तुम्हाला माझ्या मैत्रिणी बघायच्या आणि ह्या आमच्या मैत्रिणी बघायच्या तुम्हाला. अजून एक, हे बघा पाठी बघा. आता बघा कसं दाखवते तुम्हाला. चला आता आम्ही पुन्हा घरी यायला निघालो. हे तिकडची संध्याकाळचे 4 वाजलेले. मग पुन्हा रिटर्न हे मंकी वगैरे पुन्हा खेळत होते. तिथं बेबी होती. बेबी एवढी घाबरली, तिला वाटलं तिच्या अंगावरच, तिच्या मम्मीच्या अंगावरती गेला हा मंकी. मग पुन्हा ते नेचर, वाव, संध्याकाळचं 5 वाजल्या. आणि तिथे जाऊन आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दर्शन घडले. खूप मजा आली. मग आमचं पुन्हा चालू झालं. हे बघा मला कशा सोडून चालल्यात पुढे नुसते. मी एवढी दमलेली. चलो बाय. व्हिडिओ नक्की आवडल्यास तर थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब, बेल आयकॉनवर क्लिक